मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकते. एक्झॅक्टली आपण प्लॅनिंग काय केलं होतं की आपल्या प्लॅनिंगनुसार आपल्याला ठरलं होतं की मार्केट ह्या ठिकाणी जर फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं तर आपण तर कॉलला बसणार असं आपण काल बघितलं होतं. पण एक्झॅक्टली मार्केट झालं गॅप ओपन. प्लस तुम्हाला हे पण मी सांगितलं होतं की मार्केटमध्ये ही जी मुवमेंट झाली आहे किंवा हे जे सेलर्स आले आहेत हे सेलर्स कंटिन्यू राहणार नाहीत. परत मार्केटमध्ये बायर्स येणार आणि ते बायर्स गॅप अपच्या स्वरूपात आलेले होते. प्लस आपली कंडिशन अशी होती की ह्या झोनला आपल्याला कुठलाच विचार करायचा कॉलचा इथे कुठेही मॅटर नव्हता. तिथून जर तुम्ही बघितलं तर कंटिन्यू मार्केटनं फॉल केला इथं प्लस रिटेस्ट करून तुम्हाला पहिलं टार्गेट आणि सेकंड टार्गेट पण मार्केटनं अचीव्ह करून दिलेलं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण बँक निफ्टीमध्ये डिस्कशन केलं होतं त्याच पद्धतीने मार्केटनं वर्किंग केलंय. आणि तुम्ही जर बघितलं तर 576 पासून आज मार्केटनं 777 लो केलाय. 800 पॉईंटची रॅली. कुठलीही कन्सेप्ट किंवा कुठल्याही स्ट्रॅटेजी देऊ शकत नाही. फक्त आपल्या प्रिडिक्शनच्या जोरावर आपण ही मुवमेंट कॅप्चर करू शकलेलो आहे. त्याच्यानंतर आज आपल्याला प्लॅनिंग करायचं की सॉरी आज म्हणजे एक्झॅक्टली उद्या आपल्याला प्लॅनिंग करायचं की उद्या कुठल्या साईडला मार्केट जाऊ शकतंय. जसं ह्या दरम्यान आपण प्लॅनिंग केलं होतं तसं ह्या दरम्यान मला असं वाटतं की अजून मार्केटमध्ये बायर्स टिकून आहेत. जो पण ह्या लेवलच्या खाली जात नाही तो पण मार्केटमध्ये सेलर्स येणार नाही. ह्या दरम्यान जर मार्केट असेल तर तुम्ही ते कॉलला बसू शकताय आणि इथं पण तुमचं टार्गेट चांगलं घेईल. एकतरी 50 199 वरती झिरो चांगला आहे आणि एकतरी 49,739 खाली झिरो चांगला म्हणजे एकतरी इथं पुटला झिरो एकतरी इथे सीला झिरो. मग या लेवलला आपण बघूया ज्या वरती गेलं तर लेवलला साईडला झिरो बघूया किंवा ह्या लेवलच्या खाली गेलं तर चांगलं झिरो बघूया. बाकीचं आहे त्या लेवलला तुम्ही ट्रेडिंग करू शकता. ओके त्यानंतर आपण निफ्टीमध्ये बघूया की निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि निफ्टीचं बिहेवियर कसं राहू शकतं. तर एक्झॅक्टली निफ्टीचा तुम्ही बिहेवियर बघितला तर निफ्टीमध्ये बघा हा एक सपोर्ट झोन आणि ह्या सपोर्ट झोनच्या हिशोबाने परत निफ्टीला कॉल साईडला कन्वर्ट करायला पाहिजे. पहिलं टार्गेट सेकंड टार्गेट निफ्टीला द्यायला पाहिजे. प्लस ह्या लेवलला क्रॉस केलं तर आहे तसं कुठला आपण बसू शकतोय. ह्या झोनच्या खाली मार्केटमध्ये सेलिंगचं प्रेशर जास्त होईल. सगळ्यात जास्त प्रेशर ही लेवल आहे. ह्या लेवलच्या खाली आता सेलिंगचं प्रेशर मार्केटमध्ये जास्त राहू शकते. आणि आता बाईंगचं प्रेशर मार्केटवर आहे असं म्हणूनच आपण कॉल साईडला जरासं वर्किंग करत जाऊया. ओके बाकीचं आहे तसं जसं तुम्हाला सेटअप दिला त्याच पद्धतीने तुम्ही मार्केटमध्ये वर्किंग करत राहा. आपलं जर प्रिडिक्शन तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आपलं प्रिडिक्शन किंवा आपलं युट्यूब चॅनल शेअर करा. ओके अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.